आयपीएल मधून महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पुन्हा एकदा आयपीएलचं जेतेपद पटकावलेलं आहे। बंगळुरूने अंतिम सामन्यामध्ये गुजरातचा दारुण पराभव केला। विराट कोहलीची नाबाद अर्धशतकी खेळी ही निर्णायक ठरली आहे। गोलंदाजीमध्ये बंगळुरूकडून रासिक सलाम, त्याला भुवनेश्वर कुमार आणि हेझलवूडने दमदार गोलंदाजी केली आहे। गुजरातने दिलेलं 156 धावांचं टार्गेटचा बंगळुरूकडून 18व्या ओव्हरमध्येच यशस्वी पाठलाग करण्यात आलाय। सलग दुसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावणारा आरसीबी तिसरा संघ जो आहे तो ठरलेला आहे। आरसीबीने पुन्हा एकदा आयपीएलचं जेतेपद जे आहे ते मिळवलेलं आहे। विराट कोहलीने त्याचं अर्धशतक जे आहे ते निर्णायक ठरलेलं आहे। या संपूर्ण खेळीमध्ये गुजरातचा दारुण पराभव जो आहे तो केलेला आहे। विराट कोहलीने नाबाद अर्धशतकी खेळी केली आणि ती निर्णायक ठरली आहे। गोलंदाजीमध्ये बंगळुरूकडून रासिक सलाम, भुवनेश्वर कुमार आणि हेझलवूडने दमदार गोलंदाजी केलेली आहे। गुजरातने दिलेल्या 156 धावांच्या टार्गेटचं बंगळुरूकडून 18व्या ओव्हरमध्येच यशस्वी पाठलाग करण्यात आला। सलग दुसऱ्यांदा आता आयपीएलचं जेतेपद पटकावणारा आरसीबी हा तिसरा संघ ठरलेला आहे। तर भाजपकडून विधान परिषदेच्या जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। चंद्रपूरमधून अरुण लखानी आणि अमरावतीमधून प्रवीण पोटेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली। भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली। सांगली साताऱ्यामधून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर भाजपाकडून ज्या 11 नावांची माहिती समोर आली आहे त्यामध्ये अरुण लखानी यांना वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमधून उमेदवारी देण्यात आली। ते सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत। तर अविनाश ब्राह्मणकर यांना भंडारा गोंदियातून उमेदवारी देण्यात आली। तर प्रवीण पोटे पाटील यांना अमरावतीमधून उमेदवारी देण्यात आली। तर धैर्यशील कदम यांना सांगली सातारा, राजेंद्र राऊत यांना सोलापूरमधून, तर प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून उमेदवारी मिळाली। तर भाजपकडून सुहास शिरसाट यांना संभाजीनगर जालन्यामधून, अमर राजूरकर यांना नांदेडमधून, तर बसवराज पाटील यांना धाराशिव, लातूर, बीडमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर नंदकिशोर महाजनांना जळगावातून, तर राजीव पोद्दार यांना नागपूरमधून ते पोटनिवडणुकीला सामोरं जाणार आहे। तर भाजपच्या विधान परिषदेच्या यादीची काय काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहूया। संभाजीनगर जालन्याच्या जागेसाठी शिवसेना आग्रही होती, मात्र भाजपने ही जागा आपल्या वाट्याला घेतलेली आहे। सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानींना भाजपाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीची जागा अरुण लखानींच्या जाहीर करण्यात आलेली आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीला सोडून नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगरमधून उमेदवारी जाहीर देण्यात आली। तर सोलापूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना डच्चू देत राजेंद्र राऊतांना उमेदवारी दिलेली आहे। तर रायगडच्या जागेसाठी शिवसेना आमदार महेंद्र दळवी आग्रही आहेत। शिंदेंनी युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्यानंतरही दळवींची आग्रही भूमिका पाहायला मिळते। शिंदेंच्या निवासस्थानी कोकणातील शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडलेली आहे। बैठकीनंतरही रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवी आग्रही पाहायला मिळाले। रायगडच्या जागेसाठी महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवींचा अर्ज आहे। दरम्यान कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा कोणाची मक्तेदारी नाही असं महेंद्र दळवींनी म्हटलं। शिंदे साहेबांनी सांगितल्यास उमेदवारी अर्ज मागे घेऊ असं देखील महेंद्र दळवींनी म्हटलेलं आहे। माझ्या कन्याने त्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे आणि तिची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर खऱ्या अर्थाने ती नक्की या पदाच्या लायक आहे। आणि म्हणून माझी खात्री आहे की निश्चित तिला निवडण्यासाठी एक वडील म्हणून, एक आमदार म्हणून या माझे समस्त कार्यकर्ते नक्की प्रयत्न करतील। पक्षश्रेणी सांगितल्यानंतर समजा जर जागा ही राष्ट्रवादीला गेली तर आपण मान्य असेल पक्षाचा निर्णय? नाही, शेवटी आदरणीय शिंदे साहेबांचा शब्द हा सर्वोच्च शब्द आहे। त्यामुळे आम्ही आज जाऊन त्याला संपूर्ण आमची जी काही व्यथा आहे ही त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यातून ते योग्य निर्णय घेतील। मी आशावादी आहे की 2 आणि 3 तारखेला शिवसेनाची सीट मिळेल अशी माझी पूर्ण खात्री आहे।